भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष 8 राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेंची राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती पियुष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावालांकडून राजीनाम्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना पत्र निर्णयामागे आर्थिक आणि वैयक्तिक कारण असल्याची माहिती भाजप प्रदेश कार्यालयात नंदुरबार कोर कमिटीची बैठक भाजपकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरण स्थानिक वाद मिटवण्याचा भाजपचा प्रयत्न 2-4 लोकांना रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं मुंडे साहेबांनी खूप कष्ट काढले देवानं सुखानं खाऊ दिलं नाही भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून नाराजी व्यक्त माझ्यासाठी पालकमंत्री पद हे केवळ पद नाही तर रायगडच्या जनतेची सेवा करण्यासाठी मोठी संधी आहे पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर गोगावले यांचं ट्विट नाशिकच्या पालकमंत्रीपदी जरी गिरीश भाऊ असले तरी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वजण एकत्र मिळून काम करत राहू मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य पालकमंत्रीपदाबाबतचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं ते आपल्याला मान्य करावं लागेल खासदार राजाभाऊ वाजेंची प्रतिक्रिया पालकमंत्री कोणाला करायचा हा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलाच्या चर्चेवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया एनडी स्टुडिओचा महाराष्ट्र सरकारने ताबा घेतला एनडीए स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा मंत्री आशिष शेलार यांनी पदभार स्वीकारलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवी दिल्ली दौरा पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी राज्याच्या प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा उत्तम विरार सीलिंगसाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य देण्याची मागणी देशात पान मसाला सुगंधी सुपारी जाहिरात करणाऱ्यांवर कारवाई करा आमदार विक्रम पाचपुते यांचे केंद्र शासनाला पत्र आहे नामवंत खेळाडू कलाकार सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सरवर कारवाईची मागणी बीड नगरपालिकेतील नाट्याचा क्लायमॅक्स मुंबईत नाराज नगरसेवक गट आणि नगराध्यक्ष गटाला सुनेत्रा पवार यांनी तातडीनं मुंबईला बोलवलंय तोडगा निघणार की घडी विस्कटणार याकडेच लक्ष आहे मला साक्षात विठुरायाच पावलाय पालकमंत्री पदाची घोषणा होताच मंत्री गिरीश महाजन आनंदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याकडून एक वेळा वक्तव्य गेलं त्याचा मी खेद व्यक्त करतो माझ्या राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावं आक्षेपार्ह विधानांबद्दल नवनाथ वाघमारेंनी केला खेद व्यक्त मंत्री भरत गोगावले यांच्या पालकमंत्री घोषणेनंतर महाडमध्ये जल्लोष फटाका वाजवत गुलाल उधळत केला आनंद व्यक्त एकच शेट भरत शेट परत परत भरत शेट अशा दिल्या घोषणा जावळीत शिवेंद्रसिंह राजेंचा शशिकांत शिंदे गटाला थेट इशारा जशास तसे उत्तर देऊ संघर्षाची 110% तयारी असं वक्तव्य माळशेज घाट भोरांडे परिसरात प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पावरून खासदार अमोल कोल्हे यांनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केलाय माळशेज घाटाचं पाणी तिसऱ्या मुंबईतील डेटा सेंटरसाठी अमोल कोल्हेंचा सरकारला थेट सवाल आहे भारतीय सुरक्षा दलांनी आयएसआय समर्थित शहजाद भट्टी दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केलाय आजचा नवा भारत दहशतवादाविरोधात ठामपणे उभा आहे संजय उपाध्याय यांची पोस्ट सुप्रीम कोर्टाकडून शिंदे सेनेचे खासदार संजय देशमुख यांना नोटीस अरविंद सावंत यांनी 6 खासदारांच्या पक्षबदलाविरोधात याचिका दाखल केली होती काँग्रेस नेत्या सोनिया गांधी विरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन सोनिया गांधी यांनी वंदे मातरमचा अपमान केल्याचा युवा मोर्चाचा आरोप आहे मराठी भाषा बोलावी लागेल यासाठी प्रताप सरनाईक आग्रही आहेत 7,750 नापास रिक्षाचालकांनाही वेळ वाढवून मिळण्याची शक्यता आहे मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती आहे आज ठाण्यात सरनाईक मांडणार भूमिका मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पोर्टवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांच्या 6
त्यांच्यासह 15 ते 20 जणांविरोधात खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा. जेटीएल कंपनीतील मारहाण प्रकरणानंतर माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंद. कुंभमेळ्याच्या नावानं शौचालयाचेही पैसे खातायत कुंभमेळा मंत्र्यांना कुंभकर्ण म्हणा, खासदार संजय राऊतांची टीका. शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावं, जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. जुहू चौपाटीवर एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्याकडून स्वच्छता मोहीम. कचरा न टाकण्यासंबंधीचे स्पष्ट आणि कडक नोटीस बोर्ड लावण्यासाठी पालिका प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम. मुंबई शहर आणि उपनगराच्या मतदार याद्यांमध्ये तब्बल 4,78,308 मृत मतदारांची नावं अद्यापही तशीच आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणल्या. सीजेपी संस्थापक अभिजित तिपके आणि भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दांडगे यांच्यात बाचाबाची. बाहेरून येऊन गोंधळ चालणार नाही असे अभिजित तिपके म्हणताच भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झालेत. छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट लिपिक परीक्षेनंतर परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी जमले असतानाचा हा प्रकार आहे. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन न झाल्यानं देशाचे नुकसान झालं, मात्र काँग्रेसला दोष देणं चुकीचे. काँग्रेस खासदार गोवाल पाडवींचं वक्तव्य. नीट पेपरफुटीवर गृहमंत्र्यांनी संसदेत उत्तर द्यायला हवं होतं. मुंबईसह 8 रेल्वे स्थानकांवर दूषित पाणी. कॅगच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघडकीस. सीएसएमटी स्टेशनवरील कूलरच्या पाण्यात ई कोलाय. मुंबई महापालिकेवर आणखी 702.44 कोटींचा आर्थिक भार. एमएमआरसीएलच्या भूमिगत पादचारी मार्गासाठी बीएमसी देणार 702.44 कोटी. नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाला महालक्ष्मी रेसकोर्स आणि वरळी कोस्टल रोड जोडण्यात येणार. मुंबईतील महापालिका रुग्णालयातच सांडपाणी रासायनिक कचऱ्यांवर प्रक्रिया होणार. नायर केईएम सायन आणि कुपूर रुग्णालयात मोठ्या क्षमतेचे ईटीपी आणि एसटीपी प्लांट उभारणार. बुलढाण्यातील मेहकर येथे ओलांडेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. श्रावणाच्या पहिल्या सोमवार निमित्त मोठ्या संख्येनं दर्शन घेत अभिषेक, पूजा अर्चा आणि विविध धार्मिक विधी करण्यात आले. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी घेतली विलास घुलेंच्या कुटुंबियांची भेट. खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक होईपर्यंत पाठीशी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. डोंबिवलीत विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये. कल्याण जिल्हाध्यक्ष नागेंद्र फौजदार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली 16 संघटना बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्याचं आवाहन. सैनिक टाकळीतील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करू या प्रश्नी उद्योग मंत्र्यांशीही चर्चा करणार. शरद पवारांचं कोल्हापूरच्या शिष्टमंडळाला आश्वासन. पुण्यातील केशवनगर खराडी उड्डाणपुलाला अजितदादांचं नाव द्या. राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांची मागणी आहे. यवतमाळमधील कापरा आणि हिवरीतील शासकीय आश्रमशाळांना मंत्री अशोक उईके यांची भेट. शाळा प्रशासनाची झडती घेतली आहे. गडचिरोलीतील घटनेनंतर आमदार राजू तोडसम आक्रमक झाले. धानोरा तालुक्यातील गिरोला आश्रमशाळेला अचानक भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एसआयआर मोहिमेतील सहभागात विरोधी पक्ष उदासीन. विरोधी पक्षांकडून एसआरए मोहिमेत काम कमी आणि आरोप जास्त. बहुतेक विरोधी पक्षांकडून 50% कमी मतदान केंद्रात बीएलओ नियुक्ती. निवडणूक आयोगाकडून धक्कादायक वास्तव समोर. ठाणे महापालिका मुख्यालयात जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटन सोहळा. कणकवली उड्डाणपुला नजीक मुंबई गोवा महामार्गावर मधोमध खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता. ठोस उपाययोजना करण्याची प्रवाशांची मागणी. रत्नागिरीच्या खेडमधील मंगेश मोरेंचे उपोषण तात्पुरते स्थगित. अलसुरे आणि शिवबोरेज या मार्गाच्या दुरवस्थेविरोधात सुरू होते आंदोलन. चंद्रपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषण. जीआर विरोधातील आंदोलन तीव्र. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा. नागबर्डी यात्रेत भाविकांचा जनसागर. तब्बल 2 लाख भाविकांची उपस्थिती. 700 वर्षाची परंपरा लाभलेल्या नागबर्डी यात्रेत भक्तिमय वातावरण. बालाघाटाच्या डोंगरवरील महादेव मंदिरात पावसासाठी शेतकऱ्यांचा महायज्ञ. पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील सोयाबीन पिकं धोक्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण शहर सध्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे चर्चेत. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे. विशेषतः एसटी बस स्थानकांकडे जाणाऱ्या मार्गावर नागरिकांना प्रचंड त्रास. भिवंडी रोड रेल्वे स्थानकातील पाणपोई वॉटर कूलर पाण्यात. पिण्याच्या पाण्यात गुणवत्ता बाबत धक्कादायक माहिती समोर. ई कोलाय जीवाणू कॅगचा अहवाल. पालघरमधील जव्हारच्या खडकीपाडा पुलाचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. पावसाळ्यात संपर्क तुटल्यानं विद्यार्थी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल. परभणी आणि पूर्णा रेल्वे स्थानकावरील रेलनीर पाण्याच्या बॉटलमध्ये दुर्गंधीयुक्त पाण्याची विक्री. प्रवाशांनी व्हिडिओ तयार करत केला
संताप व्यक्त. बीडमध्ये शेतकऱ्यांनी नागदेवतेसमोर मांडल्या व्यथा. सरकारला सांगा शेतकऱ्याचा पीक विमा आणि कर्ज माफ. सोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीचं आंदोलन. महत्वाचे भूखंड बीओटी तत्वावर देण्यास मवियाचा विरोध. रत्नागिरीच्या खेडामधील मंगेश मोरेंचं उपोषण तात्पुरते स्थगित. भोसते, निविक, आलसुरे आणि शिवबोरस या मार्गाच्या दुरवस्थेविरोधात सुरू होतं आंदोलन. 21 ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा खामगावात असणार शेवटचा मुक्काम. 1,51,111 मोदकांच्या महानैवेद्याची तयारी. खामगावच्या मुख्य केंद्रातून होणार वितरण. आदिवासी वसतिगृहाबाबतच्या शासन निर्णयाविरोधात नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनांचं 5व्या दिवशीही ठिय्या आंदोलन. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या आदिवासी विद्यार्थी संघटनाचा इशारा आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथील नंगारा संग्रहालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. प्रवेश तिकिटाचा दर 200 रुपयावरून 100 रुपये करण्यात यावा अशी मागणी. वसई-विरार शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या खासदार आमदारांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ. खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांचं आंदोलन. वसई-विरार महानगरपालिकेतील भाजपचे आंदोलन हा केवळ देखावा. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आणि आरोग्य सभापती निलेश देशमुखांचं टीकास्त्र. भारतातील सर्वात तरुण नगरसेविका कुमारी सिद्धाली अनुप शहा यांनी इतिहास रचला. देशातील सर्वात तरुण नगरसेविका म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. हिंगोलीच्या सेनगाव केंद्रा खुर्द येथे पारंपरिक पद्धतीनं वारुळाचं पूजन. महादेवाचे नामस्मरण करत भक्तिमय वातावरणात नागपंचमी साजरी. नागपंचमी निमित्त तुळजाभवानी मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर निर्बंध. महिलांकडून नागपूजन, फेर, भुलई आदी पारंपरिक कार्यक्रम. अमरावतीत 1 लाखांच्या कोविड स्वॅब किटचा अभाव. विद्यापीठातील तब्बल 2 कोटी रुपयांच्या मॉलिक्युलर लॅबच्या चाचण्या ठप्प. कोविड, स्वाईन फ्लू सारख्या चाचण्या थांबल्या. सिंधुदुर्गात घरोघरी नागोबाची प्रतिष्ठापना. मातीच्या नागप्रतिमेचे पूजन करून दाखवण्यात येतो लाह्या आणि दुधांचा नैवेद्य. सांगलीच्या 32 शिराळ्यात नागदेवतेच्या मानाच्या पालखीची पारंपरिक पूजा. गोरक्षणात महाराजांनी सुरू केलेली जिवंत नागाच्या पूजेची परंपरा. या सोहळ्यास भाविकांची मोठी उपस्थिती. नागपंचमीनिमित्त भिवंडीतील नाग मंदिरात महिलांची प्रचंड गर्दी. नागदेवताच्या पूजेसाठी महिलांची मंदिरात सकाळपासूनच लगबग सुरू आहे. सांगलीच्या 32 शिराळ्यात यंदाही न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे नागपंचमी साजरी. यंदा 41 नागप्रेमींना परवानगी. त्यामुळे नागपंचमी निमित्तानं येणाऱ्या भाविकांना जिवंत नागांची दर्शन होणार. सांगलीच्या 32 शिराळ्यात यंदाच्या नागपंचमीत दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा नाग आकर्षणाचा विषय. पांढऱ्या रंगाच्या नागाला पाहण्यासाठी मोठी गर्दी. चंद्रपूर भद्रनाग मंदिरात हजारो भाविकांची नागपंचमी निमित्त गर्दी. भद्रावती शहरातील भद्रनाग मंदिर राज्यातील एकमेव नागाचे मंदिर आहे. 1146 मध्ये जीर्णोद्धार झाल्याचं इथे आहे शिलालेख. पिंपरी चिंचवडच्या विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा आहेत. श्रावणी सोमवार निमित्त जळगावात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये महारुद्र अभिषेक आणि महाआरतीचं आयोजन. श्रावणी सोमवार निमित्त युगेंद्र पवार यांनी सोनेश्वर देवस्थानात दर्शन घेतले. विधिवत अभिषेक आणि पूजा अर्चा केली आहे. श्रावणी सोमवार निमित्त श्री देव कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. भाविकांच्या दर्शनासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं योग्य नियोजन. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते शासकीय पूजा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.